मंडळी, धरण उशाला आणि कोरड घशाला अशी आपल्याकडे एक म्हण आहे. ही म्हण अनेक अंशी लातूर शहराला लागू होते, कारण ज्या मांजरा धरणातून लातूरला पाणी पुरवठा होतो त्यात सध्या मुबलक पाणी साठा आहे, पण तरीही लातूरमध्ये 4 ते 5 दिवसाआड पाणी येतं. कारण लातूरकरांना दररोज पाणी पुरवठा करायचा झाला तर त्या क्षमतेची वितरण यंत्रणा ही लातूर महापालिकेकडे नाही. पाहुयात महापालिकेचे महामुद्देमधला आणखी एक स्पेशल रिपोर्ट. हे आहे बीड जिल्ह्यातलं मांजरा धरण. धरणामध्ये बऱ्यापैकी पाणी साठा आहे. आता हे दृश्य बघा. ज्या लातूर शहराला मांजरा धरणातून पाणी पुरवठा होतो ते शहर अक्षरशः टँकरवर जगते. सहारा क्लासिक या इमारतीचंच उदाहरण घ्या. या इमारतीला दररोज 2 ते 3 टँकर पाणी विकत घ्यावं लागतं. एका टँकरचा दर आहे 700 रुपये. म्हणजे सोसायटी 1,500 ते 2,000 रुपये दररोज पाण्यावर खर्च करते. बरं, टँकरने मागवलेलं पाणी पिण्याजोगं नसतं, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे जार वेगळे मागवावे लागतात. ज्यांची स्वतंत्र घरं आहेत त्यांचे तर आणखीनच हाल आहेत, कारण घरं छोटी असतील तर पाणी साठवण्यावर देखील मर्यादा येतात. तसंच टँकर बोलवणं प्रत्येकाला परवडत नाही. ज्यांच्याकडे स्टोरेज नाही त्यांना विकत पाणी घेण्यासाठी पैसे नाहीत, कारण ते एवढे कष्ट रोजच्या रोज कमवून खाणारे आहेत, त्याच्यामुळे त्यांना पाणी विकत घेता येत नाही. आणि जे स्टोरेज करतात ना त्यांच्यासाठी पाणी कधी फोर्सने येतं, कधी लाईटीचा प्रॉब्लेम येतो, कधी कमी फोर्सनं पाणी येतं, त्याच्यामुळे पाणी काही भेटत नाही या वस्तीमध्ये. टँकर मागवावं लागते आम्हाला, विकत घ्यावं लागते सर. महिन्याला किती खर्च होते अंदाज? महिन्याला अंदाज बघा आता 200 रुपये टँकरला लागतात पाण्याला. 5 टँकर घ्यावं लागते तर. 1,500-2,000 रुपये खर्च? हो सर, 1,000-1,500 रुपये खर्च आहे. पाणीच वेळेला येत नाही, कुठं साठवायचं आम्ही आले बी तर पाणी. 4 दिवसाला पाणी येते, साठवायचं नसल्यावर काय भरायचं, खुलं जाते पाणी. 4 दिवसाला नाही हो सर परवडत आम्हाला पाणी. निदान एक आड तर येवो, म्हणजे आमच्या गरिबासारखं सोय तर होईल आमची. जी अवस्था घरांमधली तीच व्यावसायिकांचीही. अनिल पवार हे एकनाथ भोजनालय चालवतात. त्यांना दररोज 500 ते 700 रुपये टँकरवर खर्च करावे लागतात. पिण्याच्या पाण्याचा खर्च वेगळा. 2100 ते 2200 रुपयाचं पाणी लागते मला आठवड्याला. सध्या आता उन्हाळा कमी असल्यामुळं 700 आहे, नंतर किती रेट होते काय सांगता येत नाही. 1000 होते का 1200 होते. धरणात पाणी पण पाणी मिळत नाही. पाणी आता कुठं लिकेजच आहे, पाणी सोडणारच नाही, लाईटच कट झाली, काही बक्कळ कारणं असते त्याच्या मागे सांगणारी. याचं कारण म्हणजे लातूरची दररोजची पाण्याची तहान भागवण्यासाठी यंत्रणाच अस्तित्वात नाहीये. ज्या पाईपलाईनच्या जाळ्यावर सध्या 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा होतो ती यंत्रणा अनेक दशकं जुनी आहे. 6 लाख लोकसंख्या असलेल्या लातूरमध्ये 1.25 लाखाहून अधिक घरं आहेत. महापालिकेकडून दररोज शहराला 7 कोटी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र हे पाणी संपूर्ण शहराला पुरत नाही. त्यामुळे प्रत्येक विभागात 4 ते 5 दिवसाआड पाणी सोडलं जातं. मात्र हे पाणी देखील अनेकदा पुरेशा दाबाने येत नाही, ज्यामुळे ते साठवताना अडचणी येतात. मांजरा धरणातून पाणी उचलल्यावर ते लातूर शहरात आणेपर्यंत बरंच पाणी हे वाटेतच चोरलं जातं. मात्र हे पाणी 3 जिल्हे पार करत येत असल्यामुळे ही गळती थांबवणं महापालिकेला शक्य नाहीये. अमृत 2 योजनेअंतर्गत लातूरला 7 कोटी लिटर समांतर पाईपलाईन मंजूर झाली आहे. मात्र त्याचं काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. अमृत 2चं हे काम पूर्ण होईपर्यंत दररोज पाणी पुरवठा करणं शक्य नाही याची कबुली खुद्द महापालिका आयुक्तच देत आहेत. अमृत 2 या योजनेअंतर्गत शासनामार्फत आपल्याला पाणी पुरवठ्याची पॅरलल म्हणजे समांतर साधारणतः 70 MLDची नवीन स्कीम मंजूर झालेली आहे. त्याला कामाचे आदेश देण्यात आलेले आहेत. या योजनेचं काम पूर्ण झाल्यानंतरच शहरामध्ये दैनंदिन पाणी पुरवठा शक्य होणार आहे. मराठवाड्यात आजतागायत अनेक मोठे नेते झाले, पण त्यातल्या एकालाही लातूरमधील पाणी वितरण यंत्रणेचा विस्तार करावासा वाटला नाही. ही खरंच दुर्दैवाची बाब आहे. धरणामध्ये मुबलक पाणी आहे, यंत्रणा मात्र कुचकामी आहे. आणि त्यातच महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांच्यामध्ये निर्णय क्षमतेचा अभाव, यामुळे लातूरकरांना दुष्काळात जशी परिस्थिती होती त्याच परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय.
5 दिवसाआड पाणी पुरवठा आणि त्यातही कपात अशा दुहेरी संकटात लातूरकर आहे आणि आर्थिक भुर्दंड तर नित्याचाच. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.